मंडळी, बायकोला खुश कसं ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, नवऱ्याकडे डोकं पाहिजे. परवा दिवशी असं झालं, माझा एक मित्र मला म्हणाला आपण आपल्या बायकांना खुश ठेवूया. म्हणलं चालेल, चांगली गोष्ट आहे. काय करायचं? तो म्हणला आपण त्यांना एक एक गिफ्ट देऊया. म्हणजे तू तुझ्या बायकोला एक गिफ्ट दे, मी माझ्या बायकोला एक गिफ्ट देतो. म्हणलं हा देऊया, चला. मग म्हणलं तू काय देणार आहे? तो म्हणला मी एक काम करतो, 10,000ची साडी देतो तिला गिफ्ट, तू पण दे. म्हणलं ठीक आहे, चालेल. तसंच केलं आम्ही. गिफ्ट दिल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांना भेटलो. तो आपला तोंड पाडून बसलेला होता. म्हणलं काय रे झालं, दिली का 10,000ची साडी बहिणीला गिफ्ट? म्हणला दिली ना राव. मग म्हणलं काय झालं, लय खुश झाली का? कुठली काय खुश, बाई ती बाईच. म्हणजे अरे त्याच्यात पण 10 चुका काढल्या तिने. सुतच तुम्ही बघितलं नाही, ह्योच कलर होता का, तुम्हाला गंडवलंच आहे काय, कलर आणलाय तुम्ही, 10,000 कुठं साडी येते काही. झालं, काहीच उपयोग नाही. म्हणला मी खुश होतो. त्यांनी मला विचारलं तुम्ही कसे काय खुश, तुमच्या बायकोला 10,000ची साडी आवडली का? म्हणलं हे मी कुठली 10,000ची दिली, मी आयडिया केली. काय 2-2 हजाराच्या 4 घेऊन गेलो तुझ्यासाठी, 8,000तच गुंडाळा सगळा मामला. मग 4 साड्या आणल्यात म्हणल्यानंतर तिला एवढी खुशी की त्याच्यातल्या चुका काढणं बाजूला राहू दे, सगळ्या गावभर माझं कौतुक केलं. नवऱ्याने 4 साड्या आणल्या, नवऱ्याने 4 साड्या आणल्या. केवढ्याच्या त्या नाही बघत, किती आणल्या त्या महत्वाच्या असतात. नवऱ्याला डोकं पाहिजे म्हणजे नाही. हा जरी विनोदाचा भाग असला तरी सुद्धा आजच्या भागामध्ये महिलांसाठी असणार आहे सरप्राईज. कारण आजच्या आणि उद्याच्या भागात ज्या महिला जिंकणार आहेत त्यांना मिळणार आहे महाराष्ट्राचं महावस्त्र, पैठणीचं बक्षीस. होय मंडळी, याचं कारण आहे आजचा आणि उद्याचा भाग असणार आहे लेडीज स्पेशल भाग. आतापर्यंत आपल्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात अनेक महिलांनी व्हिडिओ पाठवले, अनेक पुरुषांनी व्हिडिओ पाठवले. पण आम्ही असं ठरवलं 2 भाग असे असले पाहिजेत ज्याच्यामध्ये स्पेशली आपण महिलांच्या कलांना प्राधान्य देणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या भागाला, तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. बघूयात पहिला व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पहिला व्हिडिओ आपल्याकडे पाठवलेला आहे लीना चोरगे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हातावरती मेहंदी काढायला कोण दिला होता? तुम्ही पूर्ण दरवाजावरती मेहंदी काढून टाकली. वा वा वा, मस्त लीनाजी, फारच सुंदर कला आहे तुमची. तुमच्या या कलेसाठी, तुमच्या या सुंदर व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे रुपाली भोळे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ.
वा वा, सुंदर सुंदर सुंदर. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला आणि तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे ऐश्वर्या पगारे यांनी. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा. वा वा. वाह 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 वाह, क्या बात है. अप्रतिम, सुंदर. मला फार आवडले तुमचे व्हिडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वाद्य तुम्ही वाजवलं हे ऐकायला लय भारी वाटतं. वाजवायला तेवढंच अवघड आहे. याला मेंडोलिन असं म्हणतात. आणि आपण बघितलं हिंदी पिक्चरमध्ये शाहरुख खानने ते वाजवलेलं आहे. ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. ते वाजवत असतो. पण हिरोनी वाजवलेलं आपण बघितलं. हिरोईननी वाजवताना आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे. ऐश्वर्याजी, लय भारी तुम्ही हे मेंडोलिन वाजवलेलं आहे. आता हे तुमचं मेंडोलिन वादन बघितल्यानंतर ना मला एक गोष्ट आठवली. माझ्या बायकोला नेहमी असं वाटायचं पूर्वी की तिला हे वाद्य वाजवता येतं. हो, मी तिला म्हणलं तुला हे कसं काय येतं. म्हणे मी स्वप्नात वाजवते असं मला सतत स्वप्न पडतं की मी ते मेंडोलिनच वाजवते. तिने ते DDL जे पिक्चर बघितला होता ना त्याच्यानंतर तिला ती याडच लागलं. तिला वाटायचं की आपण ते मेंडोलिनच वाजवतोय स्वप्नामध्ये. मी म्हणलं कसं काय तुला वाजवता येतो. म्हणजे काय माहिती मला स्वप्न पडतो त्याच्यामध्ये मी असं वाजवत असते. म्हणलं मग स्वप्नातनं जागी कशी काय होती. काय माहिती म्हणे झटका बसतो त्याच्यामुळं मी जागी होती. तिला म्हणलं झटका नसतो बसत ग, तू झोपेत ना ती डास मारायची बॅट वाजवत असते आपल्या घरातली. बोट त्याच्यामध्ये शिरलं बसतोय झटका होती लगेच जागी. मग तू तिला ते डास मारायची बॅट आणि मेंडोलिन मधला फरक अजून कळलेला नाही.
पण असो, तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला ऐश्वर्याजी, आणि तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे विधी घोसाळकर या छोट्याशा महिलेनं, म्हणजे छोट्याशा बाळाने. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हॅलो हॅलो माय टेस्टिंग. ए भावा, लाव आता व्हिडिओ. लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव 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 आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव 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 आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव लाव लाव. ए मोबाईल तू आता तू घेऊन टाक. ते घेऊन आता घेऊन टाक. कुठली भाषा आहे? व्हिडिओ लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव 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 आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव आता व्हिडिओ, लाव लाव लाव. ए भावड्या, लाव ना आता व्हिडिओ. महत्वाचं तेवढं पाठ झालेलं आहे. लाव रे तो व्हिडिओ. आणि ए भावा, लाव रे तो व्हिडिओ मधलं न्यो 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 अभिनय आलाय तिचा. तिला चाल पाठ झालेली आहे, फक्त शब्द मधले माहित नव्हते ना, तिने तसंच पुढे नेलं. टेन्शन घ्यायचं नाही ती म्हणली. वा मस्त. पुढचा पण एक व्हिडिओ आहे बघा. ती मराठी टायटल सॉन्ग. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी दिसावे तिथे तू असावे, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, तुझ्या शोधाला तवावे. काय स्वतःला काय शोधाला तवावे, शोधाला तवावे. स्वतःला तवावे पहावे बाळा. तिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती देशील ना, तू माझा होशील ना. त्याच्यात लाव रे तो व्हिडिओ आला हळूच असं झालं माझा होशील. तिच्यानंतर लक्षात आलं वेगळे गाणे. वा 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 वा. सुरुवातीला तुम्ही धमकीच देत होती, नको चंद्र तारे फुलांचे पसारे, माझा होशील. धमकी होशील का नाही? पुढचा व्हिडिओ बघा. ही मराठी सिरियल टायटल सॉन्ग. हो हो. आय बस इथं सांगा तुम. हा? असे करणारे कोणी अधी हा? तर माझ्या संघात आपली वशी स्किन दिसता ते टावलीन कशाला लागतं विश्वात मी कुठं ऐटीत आपली विसरवशी तर कडच मी विकवरलाच नाही. सांग उत्तराचं सांग. ती काही आत्तामध्ये सांग सांग सांग. आत्तामध्ये उत्तराला सांग. हा? मी विरवणार हा. समथिंगची जिरवणार रोज रोज जिरवणार रोज रोज जिरवणार रोज रोज जिरवणार. ते आलंय तू म्हणजे आत्महत्या घेऊन काय काय बोलत होती. म्याव म्याव. भुयाला मी कुठं शोधाना, हातामध्ये सुरपाणी, अच्छा गाण्याचं गाणं काय सुरुवात. तुझे ताणी गाणी, हा. शेतामध्ये रंगवलेला रेख काय मातीचा, आभाळात पडत माझा आभाळाच्या झातीचा, हो. येडाबिडा छंदाचा लागला. ओहो. तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. वा काय भारी आहे, काय भारी आहे. काय वय आणि काय ती चाल पाठ असणं. बाप रे बाप. ह्या वयाचे आपण असताना आपल्याला जर शाळेतल्या कुठल्या तरी कविता जरी म्हणायला सांगितल्या, साधं ती बातका बातका नाच रे तुझी पिल्ले पाच रे, तेवढं जरी पाहुण्याच्या समोर म्हणलं तरी सुद्धा आपण पहिले रडायला लागायचं. हे मला चांगलं आठवतं. पण ही मुलं बघा ना केवढी हुशार झाली. जी मराठीचे सगळे टायटल सॉन्ग पाठ आहेत पोरीचे. शब्द इकडे तिकडे होतात अजून, कारण ती लहान आहे. पण कॉन्फिडन्स खतरनाक आणि अभिनय काय. वा विधी, तुम्हाला जाम हसवलं. मला लय आवडलं तुझे व्हिडिओ. मी तिचा जो तो व्हिडिओ आहे ना धूम धूम म्याव म्याव, तो व्हिडिओ मी जवळपास
25 एक वेळा तरी बघितलेला आहे. त्याच्यानंतर मी या कार्यक्रमात हा लावला माझ्याकडे जेव्हा तो आला. मला जाम आवडला तुझा व्हिडिओ. आणि बाळा, तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देणार आहे 8 स्माइली. अभिनंदन. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे श्वेता दांडेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डौलत, ठुमक ठुम चालली डौलत. वाऱ्याच्या तोडानं घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. वा वा वा, खूप भारी. तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. सुंदर असा गेटअप करून तुम्ही तो व्हिडिओ सादर केलात. तुम्ही छान गाता. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, बघा पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अमृता ढोक हिने. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. अरे बाप. वा वा. वा 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 वा. वा वा, किती भारी, किती भारी. योगासनांचे हे प्रकार तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आम्हाला करून दाखवले. आणि जिम्नॅस्टिक आणि योगा असं हे मिक्सचर होतं असं मला वाटलं. सुंदर सुंदर सुंदर. हे फारच महत्त्वाची गोष्ट तुम्ही दाखवलेली आहे. आणि तुझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक मुलींना असं वाटेल की आपण सुद्धा दररोज अशा पद्धतीचा योगाभ्यास करायला पाहिजे. खरं तर सगळ्या महिलांसाठी हा खूप मार्गदर्शक ठरणारा असा व्हिडिओ आहे. का महिलांसाठीच फक्त, सगळ्या पुरुषांनी सुद्धा अशा पद्धतीनं योगाभ्यास करायला पाहिजे. वा, मला तुझा व्हिडिओ आवडला अमृता. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 9 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे एका आजींनी, ज्यांचं नाव आहे प्रभावती माळी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. मर्जी नका सोडून जाऊ,
रंग मला केले मरते मी तो मावारे केले मरते तो मावारी नका सोडून जाऊ रंग मला केले मरते मी तो मावारे नका सोडून जाऊ रंग मला मस्त हा हा मास्तर आजी तुम्ही 2 लावणे एकत्र गात होता डबल रेकॉर्ड लागलं होतं तुमचं म्हणजे तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे एक गाणं आणि दुसरं जाता साताऱ्याला नर दर नर 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 दर ते दोन्ही मिक्स झालं आजी आणि ते रंग महालच्या जागी तुम्ही रंग मला असंच म्हणत होतात पण मला लय आवडलं तुमचं गाणं मला फार गोड वाटलात तुम्ही मला अत्यंत आवडलाय तुमचा हा व्हिडिओ मला प्रसन्न वाटलं तुमचं हे गाणं ऐकून शेवटी मास्तर अशी एक ॲडिशन बघितली तुम्ही त्याच्यामध्ये मला आवडली आणखीन एक त्यांचा व्हिडिओ आहे बघा मध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावूजे पाहिल कुणीतरी शिखराची ग तू चांदणी औंदा वर्ष झालं बाय मला 16 वर्ष गाठलं काळीज माझं धडधड करी उडती पापने उडत्या उडी रावजे हात नका लावूजे पाहिल कोणीतरी मायाच्या माल्यामध्ये कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी रावजी हात नका लावूजे पाहिल कुणीतरी मला वाटलं तुम्ही शेवटी म्हणून मास्तर ह्याच्यात पण येतंय का काय मस्त मला फार आवडले तुमचे व्हिडिओ आजी तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली अभिनंदन पुढचा व्हिडिओ बघूयात कोणी पाठवलाय पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे मनाली जठार यांनी बघूयात काय आहे व्हिडिओ ए भावा लाव रे तो व्हिडिओ वा 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 खूप सुंदर हे मर्दानी खेळ तुम्ही एवढ्या लहान वयात करून दाखवलेले आहेत आणि तुम्ही खूप छान शिकलाय हे लक्षात येतंय वा खूप सुंदर खूप छान व्हिडिओ खूप चांगला संदेश याच्यामधून तुम्ही दिलेला आहे तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली अभिनंदन बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवला पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे पूनम जाधव यांनी बघूयात काय आहे व्हिडिओ ए भावा लाव रे तो व्हिडिओ हा ते रेडियम सारख्या पेन्सिलने काहीतरी काढतात पेंटिंग आणि त्याच्यानंतर ते निगेटिव्ह इफेक्ट करतात त्याचा म्हणजे आपल्याकडे कसं पूर्वी फोटो काढल्यानंतर एक निगेटिव्ह यायची बघा दिसती वेगळी तसं आहे ते
अरे ह्यांची चित्र ओरिजिनल बघायचं मी तर ते निगेटिव्ह इफेक्टच करायला लागत असेल वा 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 वा. पण तुमची ही कला मला आवडलेली आहे. तुमची कला वेगळीच आहे, कारण पहिल्यांदा तसं इमॅजिन करायचं की बाबा चित्र कसं दिसणार आहे आणि आपण उलट्या पद्धतीनं चित्र काढायचं. वा, मला हे आवडलेलं आहे. फार मस्त. तुमच्या या चित्रकलेसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे गीता पाटील यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा, लय भारी लय भारी लय भारी. विशेष एवढा वेळ शिट्टी वाजवणं ही काही सोपी गोष्ट नाही मंडळी. म्हणजे आपण हा प्रयोग करून बघितलेला असं आपण थोडा वेळ वाजवू शकतो, पण एवढा वेळ एका गाण्यावर शिट्टी वाजवणं सोपी गोष्ट नाही, आणि ती अवघड गोष्ट तुम्ही आमच्या समोर सादर करून दाखवलीत. वा वा, तुमचा हा व्हिडिओ मला आवडला. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ म्हणजे आपल्याला पाठवलेला आहे स्मिता पंडित यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा वा, लय भारी लय भारी. फार सुंदर तुम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि खूप उत्साहाने तुम्ही त्यात नृत्य केलेलं आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे कांताबाई कांबळे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. जी मराठी माध्यमान प्रेमान सजवून चला हवा येऊ द्या ठेक्यान, सजलं तुकरटवाडीचं अंगण, संचालक समूहान जुन्या नव्या विषयान सत्य साहित्य शोधून, हास्याच्या उपचारानं निलेश उभे थाटान, चला हवा येऊ द्या ठेक्यान, तुकरटवाडीचं अंगण, तुषार देवल संगीत वाजवून स्वागत केलं छान, पाहुण्याच्या ओळखीनं जाहिराती करून, चला हवा येऊ द्या ठेक्यान, चला हवा येऊ द्या ठेक्यान, सजलं तुकरटवाडीचं अंगण, बाई बाप्याच्या विषयात भालचंद्र पटाईत, नारी शोभतात कुशल पत्रिके नाचत, शांताबाईच्या गाण्यात शिकवत शाळेत, सारकाच मार खात डोळं भरल्या पाण्यानं, तुकरटवाडीचं अंगण, चला हवा येऊ द्या ठेक्यानं, जगाच्या पाठीवर
परिवार निले सावळे शिल्पकार हास्याचे डॉक्टर घेता विषय समजून हवा येऊ द्या ठेक्यान तुकरटवाडीचं अंगण पोस्टमनाचं मानन अरविंद विचारानं वीजपत्राचं वाचन केलं कारंडे सागर कारंडेनं मनापासून ऐकून आलं नयन भरून चला हवा येऊ द्या ठेक्यान दिन शेतकऱ्यानं घेतलं जाणून मातीचं केलं सोनं असा वसाह घेऊन तुकरटवाडीचं अंगण चला हवा येऊ द्या ठेक्यान नृत्य करी विक्राळ कुशल बालचंद्र काळ कलाकृती अंकुर बाळ विदर्भाचं भारत कुळ वा 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 कला करीती कोप्यान चला हवा येऊ द्या ठेक्यान सजलं तुकरटवाडीचं अंगण वा 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 जात्यावरच्या ओव्या आत्तापर्यंत आपण ऐकलेल्या होत्या मंडळी, पण हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या नावाने सुद्धा एक ओवी म्हटली जाईल आणि ती सुद्धा जात्यावरती. एवढं भारी मला कधी वाटलंच नव्हतं. कमाल आहे, कमाल आहात तुम्ही. आणि ते रचलंय सुद्धा इतकं तुम्ही सुंदर आणि त्या पारंपरिक वेशात पारंपरिक पद्धतीनं तुम्ही त्या जात्यावरती बसून ती ओवी गायलीत आणि त्याच्यातून जे पीठ पडलेलं असेल मंडळी ते खाल्ल्यानंतर माणूस हेल्दीच होणार, कारण तुम्ही हवा येऊ द्याच्या नावाने ती ओवी म्हणलेली आहे. आणि हवा येऊ द्या हे नेहमीच लोकांना हसवण्याचं काम करतं, जसं आपला हा कार्यक्रम सुद्धा हसवण्याचं काम करतो आपण सगळ्यांना. वा वा, दोन्ही कार्यक्रम आपलेच आहेत आणि तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीनं ही ओवी आमच्यासाठी रचलीत त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. आणि तुमच्या या सुंदर प्रयत्नासाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रियांका मिरजकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. भावा लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, सुंदर. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला. तुमचा आवाज छान आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. अभिनंदन.
वा 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 भाग्यश्रीजी, आवडला मला तुमचा व्हिडिओ. आणि खरं तर पहिल्यांदाच जरासं गाणं तुमचं हालत होतं, तुमच्या पण ते लक्षात आलं असेल. तुम्ही पण असं केलं की जमलाय का नाही बुवा, जमलाय. पण नंतर तुम्ही जरा सुरात आलात आणि तुम्हाला जमलं ते गाणं. काय शेवटी हे भूताचंच गाणं आहे, म्हणजे घाबरवायचंच काम करायचं होतं. हे बघा, गाण्यानी बाकी काय हो न हो, भूत नक्की पळून जाणार तुमच्या घरातली, मी तुम्हाला सांगतो. गंमत केली, पण तुमचा प्रयत्न चांगला होता. नंतर तुम्ही सुरात सुद्धा गायला, तुमचा आवाज चांगला आहे. मला छान वाटला तुमचा व्हिडिओ. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली अभिनंदन. तर मंडळी, बघूयात आजच्या या लेडीज स्पेशल भागामध्ये फायनलमध्ये कोण कोण गेलेलं आहे. पहिलं नाव आहे फायनलमध्ये जाणारं श्वेता दांडेकर, ऐश्वर्या पगारे आणि अमृता ढोग. बघूयात मग आता या 3 पैकी आजच्या भागाच्या विजेत्या कोण ठरणार आणि या लेडीज स्पेशल भागामध्ये पैठणी कुणाला मिळणार आहे आणि ते विजेतं नाव आहे. सगळ्यांनीच छान केलं होतं, सगळ्यांचे व्हिडिओ मस्तच होते, म्हणूनच तुम्ही फायनलपर्यंत आलेला आहात. पण एका व्हिडिओला जरा जास्त मार्क मिळालेले आहेत आणि तो व्हिडिओ आहे ऐश्वर्या पगारे यांचा, ज्यांनी मेंडोलिन वाजवलेलं होतं. अभिनंदन. लगेचच त्यांना आपण व्हिडिओ कॉल लावूयात. ए बाबा, लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता आपल्या बरोबर आहेत ऐश्वर्या पगारे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार, कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. कसं आहे ना, आत्तापर्यंत हिंदी चित्रपटामध्ये शाहरुख खानला आम्ही हे वाद्य वाजवताना बघितलंय, पण पहिल्यांदा काजोल हे वाद्य वाजवती असं पहिल्यांदा बघितलं आम्ही. म्हणजे स्वतः बघत शिकलाय का कोणी शिकवलं तुम्हाला? नाही, मी माझे गुरुजी श्री किशोर देसाईजी हे बोरिवलीला राहतात आणि ते सिनेमा इंडस्ट्रीमधले म्हणजे ऑलमोस्ट सगळी गाणी, लब जा गले, एमेदी झोरा सगळी सगळी जी ओल्ड गाणी आहेत त्याच्यामध्ये मॅन्डोलिन आणि इतरही इन्स्ट्रुमेंट्स त्यांनीच वाजवले. सो माझं भाग्य आहे की मी त्यांच्याकडे शिकते. अरे वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि या वादनाबरोबरच तुम्ही काय करता बाकी आयुष्यात? मी माझं ग्रॅज्युएशन सेंट झेवियर्स कॉलेजमधून केलं आहे, लाईफ सायन्स या सब्जेक्टमधून. वा 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 वा, क्या बात आहे. पण फारच अप्रतिम कला आहे तुमची. म्हणजे ते वाद्यच इतकं हिप्नोटिक आहे की ते ऐकत राहावंसं वाटतं बाबा, ते वाजवायला लागलात की. आणि तुमचे व्हिडिओ फार सुंदर होते, भारी भारी गाणी तुम्ही वाजवलीत यामध्ये. आणि आजचा हा जो आपला एपिसोड आपण करतोय तो आहे लेडीज स्पेशल. म्हणजे आत्तापर्यंत लाव रे तो व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळे एपिसोड झाले, अनेकांनी व्हिडिओ पाठवले, पण आजचा आपला स्पेशल एपिसोड आपण करायचं ठरवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण महिलांचा सन्मान करतोय, त्यांची कला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचताय, जगभरात तुमचं मेंडोलिन वादन पोहोचणार आहे. आता काय सांगाल नवीन पिढीतल्या या तुमच्या वयाच्या मुलींना किंवा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या मुलींना वादन क्षेत्रामधल्या, कारण याच्यात अडचणी पण असतील. थँक्यू सो मच की मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर संधी दिलीत. आणि या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मी जे सगळ्यांना म्हणजे नॉट ओन्ली महिला बट सगळ्या आमच्या यंगस्टर्सला आणि यूथला हे सांगू इच्छिते की मॅन्डोलिन आणि त्यासारखे अजून खूप रेअर इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे आपण न वाजवल्यामुळे आता दुर्मिळ होत चालले आहेत. सो आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्याचं अजून ते वाजवायला पाहिजे आणि बॉलिवूडमध्ये मर्यादित न ठेवता आपण आपली कला सुद्धा त्यावर छान दाखवली पाहिजे. वा 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 वा, खरंय खरंय खरंय. मला आवडलं तुमच्याशी संवाद साधून. पण आत्ता जर तुम्हाला एखादं वाजवायचं असेल तर तुम्ही वाजवू शकता का तिकडून? हो. वा वा वा, कडक. लय भारी लय भारी. ते ऐकायला एवढं भारी वाटते, पण मला माहिती ते वाजवायला तितकंच अवघड असणार आहे, कारण कुठलंही तंतुवाद्य हे अवघडच असतं वाजवायला. पण फार छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. आणि ज्याच्यासाठी आता मी तुम्हाला हा व्हिडिओ कॉल केलेला आहे ती गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. खरं तर आजच्या भागात लेडीज स्पेशलसाठी आपल्याकडे भरपूर महिलांनी आपले कला सादर करणारे व्हिडिओ पाठवले. खूप छान छान व्हिडिओ होते, सगळे अप्रतिम आहेत, एकापेक्षा एक होते. पण आजच्या भागात तुमचा व्हिडिओ किंचितसा वरचढ ठरलेला आहे सगळ्यांपेक्षा.
त्यामुळे तुम्ही या भागाच्या विजेत्या झालेल्या आहात. अभिनंदन. Oh my God, thank you so much. तुम्हाला एक विशेष भेट सुद्धा आजच्या या विशेष भागानिमित्त आम्ही देणार आहोत. घरामध्ये कोणी आहे का आता, आई किंवा कोणी आहेत का तुमच्या बरोबर? हो आहेत ना, आहेत, त्यांना आहेत. त्यांना त्यां- त्यांना व्हिडिओत बोलवा, त्यांना सरप्राईज देऊ आपण. नमस्कार. नमस्कार. अरे तुम्ही जुळ्या बहिणी आहेत का काय? नाही जोड्या नाही आहोत. मी मोठी आहे, ही लहान आहे. वा 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 वा. तर त्यांचे व्हिडिओ आम्ही पाहिले, आम्हाला फार आवडले आणि त्या आजच्या विजेत्या झालेल्या आहेत. आणि ऐश्वर्याजी, तुम्हाला मिळत आहे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी. Thank you very much. तर हे महावस्त्र तुम्हाला या कार्यक्रमातर्फे आम्ही गिफ्ट देत आहोत. अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. Thank you so much. Thank you. वा 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 वा. कसं वाटलं तुम्हाला याच्यामध्ये विनर झालेले आहात तुम्ही? म्हणजे मला तर एवढं अनएक्सपेक्टेड, अनबिलिव्हेबल आणि एवढं छान वाटतंय. जास्तीत जास्त शब्दात आता हे स्पष्ट सांगता येत नाही की मला कसं वाटतंय आणि केवढा आनंद झालाय. वा, खूप छान वाटलं मला. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मंडळी, आता बघूयात डॅझलर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. काय मंडळी, मजा आली का नाही? अहो, नुसती मजा घेऊ नका. तुमचा सुद्धा एखादा भन्नाट व्हिडिओ आम्हाला पाठवा. तुमच्याकडे सुद्धा असेल दुसऱ्यांना चकित करणारी एखादी कला, तर पटकन एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा. त्यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. नंबर आहे 9920043242. लवकर व्हिडिओ पाठवा, मी वाट बघतोय. आणि आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.